तर कोस्टल रोडवरील जय होच्या दूनचा रहिवाशांना त्रास झालाय। रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत म्युझिक बंद करण्याचा मुंबई महापालिकेचा निर्णय आहे। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी। मुंबई कोस्टल रोड म्हणजेच स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी सागरी किनारा या मार्गावरती संगीताचा वेगळा अनुभव देणारा एक उपक्रम आयोजित करण्यात आला होता। या मार्गावरून जर तुम्ही उजव्या साईडने म्हणजे बॅरिकेड साईडवर असणारे जर गाडी 80च्या स्पीडने जर तुम्ही घेऊन जात असाल तर त्यावेळी तुम्हाला स्लम डॉग मिलियनेअर या चित्रपटातील जय हो या गाण्याची धून ऐकण्यात भेटत होती। मात्र आजूबाजूच्या परिसरातील रहिवासी आणि ब्रिज कँडी फोरम यांनी महानगरपालिकेकडे वारंवार तक्रार केली की या धूनमुळे मोठ्या प्रमाणात इथल्या लोकांना त्रास होतोय। रात्रभर या ठिकाणी शेकडो गाड्या जात असतात, त्यामुळे त्यांच्या झोपेवरती देखील परिणाम होतो। त्यामुळे हा म्युझिकल रोड म्हणजे संगीत मार्ग हा एक लेनवरती आहे तो बंद करण्याची मागणी मुंबई महानगरपालिकेकडे करण्यात आली होती। आणि त्यानंतर आता हा नरिमन पॉइंट कडून वरळीकडे जाणाऱ्या मार्गावर असणारा हा म्युझिकल मार्ग जो आहे तो आता बंद असणार आहे। तो म्हणजे रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत हा म्युझिकल रोड बंद असणार आहे। कॅमेरामॅन आदिल सहरण तितिंगळे, TV9 मराठी, मुंबई। नांदेडमधून नांदेडमध्ये अवैध दारू विरोधामध्ये बातमी छापल्यानं पत्रकारांच्या अपहरणाचा प्रयत्न झाला। दुचाकीवरून आलेल्यांनी पत्रकाराचं घरातून अपहरण करण्याचा प्रयत्न केला। बातमी छापल्यानं पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी दिली। पत्रकार मनोज मनपुर्वे यांच्यासोबत हा प्रकार घडलाय। 5 जणांविरोधात अर्धापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात। 20 मार्च रोजी मी एक बातमी प्रसारित केली होती की डीजे बंद आणि लहानमध्ये दारू विषयावर रोष व्यक्त म्हणून गायकवाड्याचा कायम आहे। तर काल मला एकाचा फोन आला की रात्री फोन 8:30-9ला फोन आला की बाबा मनोज कुठं, मी घरी बाहेर या, थोडं तुम्हाला बोलायचं म्हणून मला बाहेर बोलवलं। मी बाहेर आलो, माझ्या पाठीशी पळाले, मी हाताला धरल्यावर मी पळून गेलो। पळून गेलो, गावातल्या गलीमध्ये गेलो, गलीमधून त्यानं मला गलीतून उचलून आणलं, परत गाडीवर बसवलं आणि आरडाओरडा केला। माझ्या घरचे कुटुंब आले, गावकरी आले। या गावकऱ्याच्या समोर मला धक्काबुक्की करून मला गाडीवर बसवून नेत होते आणि नेऊन लहानमध्ये एक कॅलन आहे बस स्टँड रोडला, त्या कॅनलवर 20 जण असे थांबलेले, त्यांच्याकडून आम्हाला माहिती भेटली, तिथून मला मारण्याचा प्रयत्न करणार होते। तर अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांचं मोठं वक्तव्य आता समोर आलं। इराणसोबत सुरू असलेलं युद्ध दीर्घकाळ चालणार नाही। इराणसोबत सुरू असलेल्या युद्धावर रुबियो यांचं हे वक्तव्य पाहायला मिळालं।